16 ऑगस्ट 2025 रोजी स्वर्गवासी आनंद दिघे साहेब दहीहंडी सोहळा सावध नाका येथे जिल्हा परिषद लोणार गटातर्फे साजरा करण्यात आली। या दहीहंडीमध्ये अनेक गोविंद पथकाने 5 ते 7 थर लावले गेले। स्वर्गवासी आनंद दिघे साहेब दहीहंडीमध्ये सर्वप्रथम क्रमांक युवा शक्ती गोविंद पथक नानकर यांनी पटकावला। या सोहळ्यात अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दहीहंडीचे उद्घाटन सोहळा मान्य श्री केदारजी दिघे साहेब, मान्य श्री सोन्या पाटील साहेब, मान्य श्री विनायकजी राऊत साहेब, मान्य श्री कुंदन पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, लोणार आमने जिल्हा परिषद गट आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे तसेच गोविंद पथकांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। स्वर्गवासी आनंद दिघे साहेब दहीहंडी सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती मान्य श्री कृष्णाजी राघव आकडे साहेब, भिवंडी तालुका संपर्क प्रमुख मान्य श्री विजय सेठ पाटील, उप भिवंडी जिल्हा प्रमुख मान्य श्री कैलास पाटील, उप तालुका प्रमुख मान्य श्री भगवान पाटील साहेब, उप तालुका प्रमुख मान्य श्री श्याम गायके साहेब, माजी सभापती मान्य श्री सचिन पाटील, युवा जिल्हा सचिव मान्य श्री गोरख पाटील, गट संपर्क सचिव माननीय फशीताई मॅडम, भिवंडी तालुका महिला संघटक माननीय सौ भावना ठमने, भिवंडी तालुका महिला सचिव मान्य श्री प्रमोद पाटील साहेब, विभाग प्रमुख मान्य श्री सुरेश पाटील साहेब, मान्य श्री उत्तम वाकडे साहेब, मान्य श्री योगेश पाटील साहेब, जिल्हा परिषद गट सचिव मान्य श्री यशवंत शेठ, मान्य श्री जीवन शेठ केने, उप जिल्हा प्रमुख मान्य श्री हनुमान वाकडे साहेब, मान्य श्री किरण थले, युवा सेना तालुका सचिव तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आणि आता नुकतंच ज्यांचं आगमन झालेले ते शिवनगरचे गोविंद पथक जय यांचं आगमन झालेलं आहे। तेव्हा या ठिकाणी आज आपल्या लोणार आमने गटामध्ये मधील आणि शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय मेहनतीने प्रयत्नाने या ठिकाणी ही सर्व मंडळी शिवसेनेची मंडळी या ठिकाणी कार्यरत आहे। आमचे आदरणीय आपल्या वारकरी संप्रदायाचे उपाध्यक्ष आमचे सहकारी वाकडे साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी सचिन असेल, भगवान पाटील, सर्व मंडळी या ठिकाणी आणि मोठ्या उत्साहाने आनंदाने बरेच दिवस झाले, 10 दिवस झाले मला वाटतं वाकडे साहेब आमच्याशी भेटत नाही, कारण यासाठी ते प्रयत्न आहे आणि माझ्याकडे वेळ नाही तरी सुद्धा फोनवरून आमचं बोलणं होतं। तेव्हा या ठिकाणी मी या सर्व मंडळीला शुभेच्छा देऊ इच्छितो। कृष्ण भगवंताने आपल्या लहान लहान सवंगड्यांना एकत्रित करून आणि त्यांना दही, दूध, तूप, लोणी कसं खायला मिळेल आणि लोकांच्या घराघरामध्ये जाऊन आणि मडकी फोडून आणि ते दही, दूध, तूप, लोणी खायला देत होते। पण आता सगळं बदललेलं आहे। आता गोविंद पथकाला हे काही दूध, दही, दूध, तूप, लोणी खायला मिळत नाही, परंतु ही पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आता बदलत चाललेला आहे। त्यामुळं जवळजवळ 7 ते 8, 9 थरापर्यंत गोविंदा पथक प्रयत्न करतात, जवळजवळ महिना 2 महिने, आणि सतत प्रॅक्टिस करून आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी कशा दही अंड्या फोडता येतील यासाठी प्रयत्न करतात। तेव्हा सर्व गोविंद पथकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमने लोणार परिसराच्या आमच्या या शिवसेना
गटाला देखील शुभेच्छा देतो की असंच कार्य आपल्या जीवनामध्ये होत राहो, घडत राहो, अशी समाजाची सेवा, समाजाची कामं आपल्याकडून होत राहो. या ठिकाणी आपले माझे आमदार देखील या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो आणि माझे शब्द थांबवतो. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका हरिनाथ भगवा माऊली ज्ञानेश्वर आणि त्यांच्या हस्ते ही दहीहंडी फोडली ती गोविंदा पथक त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतोय. सगळ्यांना खूप खूप दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा देतोय आणि या उत्सवाचा उत्साह हा कायम सदोदित आपल्या सगळ्यांमध्ये राहावा अशी भगवान श्रीकृष्णाची मी प्रार्थना करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या ठिकाणी जे गोविंदा पथक आहे 10 ते 12 गोविंदा पथकांनी या ठिकाणी हजेरी दिलेली आहे आणि 6 ते 7 थर लावून त्यांनी सलामी दिलेली आहे. त्या सर्व गोविंदा पथकाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जे आयोजक आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की येणाऱ्या गोविंदा पथकाला चांगली सुविधा, चांगली ट्रीटमेंट या मंडळाकडनं देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांचं स्वागत करण्यात येतं. त्या सर्व गोविंदा पथकांना आणि आयोजकांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची मानाची दहीहंडी वर्ष 2025 पहिलंच वर्ष या ठिकाणी आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी सर्व या कार्यकारी मंडळाने केलेलं आहे. तेव्हा मी आता लहान आहे, मी काय त्यांना शुभेच्छा देणार. त्यांचे मी प्रथमतः धन्यवाद आभार मानतो या ठिकाणी की खरोखर ही जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी त्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. कारण आपल्या परिसरामध्ये बरेच गोविंदा पथक आहेत, इथून भरपूर लांब त्यांना जावं लागतं. परंतु आता आपल्या जवळजवळ सावध नाक्यावर हंडी झाल्यानंतर एक प्रेरणा यातून प्रत्येक गावामध्ये गोविंदा पथकाला मिळणार आहे आणि यातून प्रत्येक गोविंदा पथकाचा आणि मुलांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे आणि आपली जी संस्कृती आहे ती अजून मजबूत होण्याचं काम यातून होणार आहे. तेव्हा या ठिकाणी सर्व नियोजकांना, आयोजकांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही साजरा केलेला आहे आणि माझ्यासारख्या यत्किंचित भावाला या ठिकाणी बोलावून माझा सन्मान केल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. आयोजक जिल्हा परिषद गटाचे आमचे सर्व सैनिक आणि खास करून आमचे जिल्हा परिषद माजी सदस्य वाकडे साहेब, सचिन पाटील यांनी आवर्जून हा कार्यक्रम दहीहंडीचा इथे आयोजित केलेला आहे. वर्ष आहे खूप चांगल्या एक आयोजन खूप चांगल्या परिस्थितीत झालेलं आहे. भगवान पाटील साहेब ही या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. श्याम गायके जे आमचे मित्र, शिवसेना जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण हा दहीहंडीचा कार्यक्रम सावध नाक्यावर आयोजित करून आपल्या जिल्हा परिषद गटातील सर्व जे तरुण आहेत, दहीहंडी मंडळ त्यांना संधी दिलेली आहे. तसेच ग्रामीण भागातील जे दहीहंडी मंडळ आहेत, पथक आहेत, त्यांना खास करून आपण इथे संधी दिलेली येण्याची, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि असंच कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम बघून मला खूपच आनंद वाटतो. आजचा हा कार्यक्रम मानाची दहीहंडी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब 2025 याचे आयोजक माननीय माजी जिल्हे वाकडेजी तसेच पदाधिकारी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो
आज आपण भिवंडी ग्रामीणमध्ये हा उत्सव खूप मानाने इथे आपण करत आहोत. खूपच आपल्याला या गोविंद पथकांचे आपल्याला इथे आभार आपण मानल्याबद्दल, तसेच गोविंद पथकांना आपण इथे बोलावून त्यांचे स्वागत सत्कार करता आणि इथे येणाऱ्या मान्यवरांचे आपल्याकडून सत्कार केला जात आहे. हा खूपच उत्साहाचा आणि जल्लोषाचा कार्यक्रम आहे आणि इथे जे बसलेले आहेत मान्यवर ते आजच आपण बघतो असं नाही, पूर्वीपासून हे कुठे ना कुठेतरी कार्यक्रम करतच असतात. त्यांनी हा नवीन कार्यक्रम म्हणजे पहिल्यांदा केला असेल, परंतु तो हा नवीन नसताना त्यांच्यासाठी खूप त्यांना माहितीचा आणि जाणीवपूर्वक अशा या कार्यक्रमाचे ते सूत्र नियोजन करतात. आणि या कार्यक्रमासाठी आलेले जे मान्यवर आहेत त्यांना ते शुभेच्छा देतील, कारण का त्यांनी यापुढेही असे कार्यक्रम करत राहावे आणि येणाऱ्या गोविंद पथकांना त्यांना इथे बोलावून त्यांचे इथे संधी द्यावी आणि त्या आपल्या इथे ग्रामीण गोविंद पथकांना दहीहंडीचा हा उत्सव करण्यासाठी खूपच शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल इथे मला इथे बोलून त्यांचे माझा इथे सत्कार केला आणि माननीय विजय दादा पाटील तसेच इथे आलेले सर्व उपस्थित मान्यवर यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, आज 2025 या कालावधीमध्ये आणि या वर्षीचा 2025 वर्षे म्हणजे आपल्या भारतीयांसाठी, आपल्या महाराष्ट्रीयांच्यासाठी खूप मोलाचं वर्ष आणि ह्या खूप मोलाच्या वर्षाच्या या 2025च्या दहीहंडी उत्सवातील आज आपल्या भिवंडी तालुक्यातील आणि मौजे सावध नाका या ठिकाणी संपन्न होत असणारा स्वर्गीय या ठाणे जिल्ह्याचे नवे महाराष्ट्राचे लाडके नेते, ज्यांना उभा महाराष्ट्र धर्मवीर ह्या नावाने संबोधित असलेले असे स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेब दहीहंडी उत्सव 2025 आयोजित लोणार आमने जिल्हा परिषद गट आणि ह्या गटातील ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या लोणार आमने गटामध्ये जे आतापर्यंत ज्यांनी कामं करत आले ते स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने जे काही आदेश येतात त्या आदेशाचं पालन करून हा लोणार आमने गट अतिशय तत्परतेने, हिरिरीने आणि आपल्या स्वखर्चाने, स्वइच्छेने, निरपेक्षेने आजपर्यंत शिवसेनेची कामं करत असताना हा गट राजकीय क्षेत्रातील सुद्धा पुढे आहे, सामाजिक क्षेत्रात सुद्धा पुढे आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहे, राजकीय क्षेत्रामध्ये पुढे आहे. नवे ज्या ठिकाणी जे कामं अपुरी असतील, जी काही समस्या असतील तिथे धावून जाणारा म्हणजे लोणार गटातील शिवसेनेचा कार्यकर्ता. आणि नवे मी लहानपणापासून पाहत आलेले आहे या परिसरातून, या लोणार गटातून आता जरी गट जरी विभागला गेला असेल, लोणार कुंडास असं ह्यापूर्वी आपला गट होता आणि विभागणी झाल्यानंतर, लोणार आमने गटाची विभागणी झाल्यानंतर सुद्धा या लोणार आमने गटामध्ये आणि वर्चस्व म्हणजे शिवसेनेचाच आतापर्यंत आणि पुढेही राहील अशी ग्वाही. कारण आपलं जे कार्य आहे ते मोलाचं कार्य आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि जी मंडळी काम करतायत ती मंडळी
जे चेहरे समस्त परिसर आणि आपल्या परिसराच्या कानाकोपऱ्यामध्ये सुखदुःखामध्ये जाऊन आणि सगळ्यांशी मिळून मिसळून नवे आपल्याला जर लोकांचा जर प्रतिसाद हवा असेल तर आपल्याला लोकांच्या पर्यंत विनवण्या करायला लागत नाही, ही सुद्धा मी ग्वाही देतो. आणि आपणहून लोक आपल्याला सहकार्य करत असतात आणि पुढेही करतील. आणि हा दहीहंडी उत्सव 2025चा म्हणजे या वर्षीचा आपल्यासाठी मोलाचा आहे की ह्या वर्षीचं वर्ष म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे संत हृदय सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 725वा 750वा 775वा जन्मोत्सव. अर्थात मी 3 दिवस जाऊन सुद्धा त्या ठिकाणी माझा विसर झालेला आहे, कारण मी आत्ता 4 वाजता तिथून आलेला आहे आणि थोडीशी तिथली धावपळ आणि करून आल्यामुळं थोडंसं विस्मरण क्षमा करतो, कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळं. आणि ज्ञानोबारांचा 750वा आणि जन्मोत्सव आणि या 750व्या जन्मोत्सवानिमित्तानं या ठिकाणी दहीहंडीचं सुद्धा महत्व अतिशय महत्वाचं आहे. कारण शासनाने आदेश दिलेला होता की जिथे गाव जिथं नगर त्या गावातून त्या नगरातून त्या मंदिरातून ज्ञानोबारांचा जन्मोत्सव व्हावा असा आदेश आणि शासनाने दिलेला होता. आणि खरोखर या वर्षीची आपली दहीहंडी उत्सव स्वर्गीय धर्मवीर आनंददिघे साहेब यांची मानाची दहीहंडी आणि आज सुद्धा ज्ञानोबारायांचा आणि 750वा जन्मोत्सव साजरा होत असताना आपली सुद्धा दहीहंडीचा हा कार्यक्रम नवे नवे ज्ञानोबारायांच्या सेवेमध्ये सुद्धा रुजू होऊ शकतो अशी मी ग्वाही देतो. आणि आपण सर्व भाग्यवान आहात की ज्ञानोबारायांच्या आणि शिखराला 22 किलो 544 ग्रॅमचा सुवर्ण शिखर ज्ञानोबारायांच्या कलशाला आणि कलशारोहण सुवर्ण कलशारोहण काल संपन्न झाला. आणि आपल्या भागातून सुद्धा विविध मान्यवरांनी विविध देणगीदात्यांनी ज्ञानोबारायांच्या सेवेमध्ये सहभागी झाले. आपला भाग तसा दानेश्वर पावन आहे आणि अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने आणि आपला परिसर पावन झालेले आहे. आणि या साधू संतांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला हा परिसर कुठेही आपला माणूस आपला भाविक आपला कार्यकर्ता कोणत्याही कामाला मागे पुढे न पाहता आणि हिरेरीने भाग घेऊन त्या कार्यक्रमाची संपन्नता सफलता आणि यशस्वीपणाने कसं पार पडेल याची दक्षता घेतात. म्हणून ह्या वर्षीचा 2025चा स्वर्गीय आनंददिघे साहेब यांचा हा दहीहंडी उत्सव मानाचा समजला जात आहे अशी मी ह्या ठिकाणी ग्वाही देत आहे. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय हरी, जय महाराष्ट्र, जय शिवराय.